सर्वांना नमस्कार. स्वागत आहे ज्ञानगंध विथ विनायक या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शालेय पोषण आहार या वेबसाईटवरती शाळांना आलेले धान्यादी पदार्थ आणि तांदूळ हे ऑनलाईन कसे भरायचे हे पाहणार आहोत. चला तर करूयात सुरुवात. सर्वप्रथम मिड डे मील या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर आपण गेलेलो आहोत. मी या ठिकाणी या वेबसाईटवर आलो आहे. आता या ठिकाणी ही माहिती आपल्याला माझ्या फोनमध्ये डेस्कटॉप सेटिंग केलेली आहे. त्यामुळे ते या वेबसाईटमध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्याला संगणकावर जशी आडवी पट्टी दिसते तशी दिसणार आहे. चला तर लॉग इन करूयात. मी या ठिकाणी शाळेचे UDIS नंबर आणि शालेय पोषण आहार अर्थात MDMचा पासवर्ड टाकलेला आहे. इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आपला MDMचा आणि सरळ वेबसाईट पोर्टलचा पासवर्ड हा एकच आहे. तर या ठिकाणी लॉग इन होण्यासाठी थोडीशी तांत्रिक अडचण येत आहे. पुन्हा एकदा लॉग इन होऊयात. या ठिकाणी नेट ही आहेत आणि मी परत UDIS नंबर आणि कोड टाकून कॅप्चा टाकतोय. पाहूयात लॉग इन. बघा या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. आता या ठिकाणी एका लाल पट्टीमध्ये आपणाला चेकबॉक्स येतो आहे. इथं या चेकबॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं. बघा या ठिकाणी निळ्या रंगात टिक झालेले आहे आणि हा डाटा आपल्याला सबमिट करायचा आहे. बघा आता या ठिकाणी या महिन्यातलं हे शाळेचं पेज ओपन झाले. पहा वरती आडव्या पट्टीमध्ये आपणाला हे सर्व टॅब संगणकासारखे दिसत आहे. आता आज 2 तारीख आहे आणि आजची माहिती भरायची राहिली ती आज आपण सर्वप्रथम भरून घेऊया. चला आज माहिती कशी भरायची आणि आलेला स्टॉक कसा नोंदवायचा या दोन्ही माहिती या एकाच टॅबमध्ये आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपणाला MDM डेली अटेंडन्स या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्याला क्लिक केले की खाली एक विंडो येते, त्याला आपण क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुन्हा एक खिडकी आलेली आहे आणि त्यामध्ये खाली म्हणत आहे ॲप्रूव्ह क्लोजिंग बॅलन्स. याला आपण कट करायचं आहे आणि याला आपण कट करूयात. पहा आत्ता आजचं डेट ऑटोमॅटिकली आलेले आहे. आता आजची दिनांक आहे 2/3/2024. वार आहे शनिवार. आमच्याकडे शनिवारचा मेनू मटकी आहे, नाही तर चवळी आहे. या ठिकाणी चवळी मेनू सिलेक्ट केला आहे. आता मी या ठिकाणी पट टाकतोय जो की माझ्या शाळेत उपस्थित आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी 22 पट टाकलेला आहे आणि माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी लाभ घेत आहेत. मिल सरोड लाभार्थी या ठिकाणी चेक केलेलं 22ला 22 आकडा आलेला आहे. इथं अपडेट केल्यानंतर डाटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येतो आहे. आपण पुन्हा बाहेर येऊयात आणि मुखपृष्ठ अर्थात होमला जाऊयात. पहा मघाशी केशरी रंगाचा 2 तारखेचा बॉक्स आता निळ्या रंगाचा झाला आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की निळ्या रंगात बॉक्सचा कलर आला याचा अर्थ आपण त्या दिवशी वेबसाईटवर माहिती भरलेली आहे. कधीकधी आपल्याकडे स्थानिक सुट्टी असते आणि सुट्टी असल्यानंतर आपण त्या दिवशी माहिती भरायचं विसरून जातो किंवा भरत नाही. अशा वेळेस ज्यावेळेस बॅक डाटा माहिती भरण्याची संधी येते त्यावेळेस आपणास लक्षात येत नाही की आपण भरायचं का राहिलेलं आहे.
मग अशा वेळेस आपण ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी आपण त्या साला जाऊन तिथं स्कूल लोकल हॉलिडे असा ऑप्शन भरून आपण जर माहिती भरली तर ते आपल्याला पुन्हा दिवस राहिला असं लक्षात येणार नाही. चला आज आपण विषयाकडं परत जाऊयात, स्टॉककडे जाऊयात. तर या ठिकाणी स्टॉक या ठिकाणी क्लिक केल्यानंतर स्टॉक इनवर्ड आलेला आहे, तिथं आपण क्लिक करतो आहे. पहा आता आजची तारीख इथं आलेली आहे. आता इथं तारीखसुद्धा बदल देते, पण 1 किंवा 2, आज 2 तारीख आहे. आज माझ्याकडं स्टॉक आलेला आहे, मी 2 तारीख घेतलेली आहे. आता स्टॉक प्रोव्हायडर, तर या ठिकाणी स्टॉक प्रोव्हायडर ऑप्शनमध्ये FCI, MDM प्रोव्हायडर, अदर स्कूल कॅटेगरी असे बरेचसे ऑप्शन आहेत. FCI हा महाराष्ट्र शासनाकडून जर पुरवठा होत असेल तर तिथं आपण ऑप्शन निवडू शकतो. इथं MDM प्रोव्हायडर हा मी या ठिकाणी निवडतो आहे. कधीकधी आपल्या शाळेमध्ये दुसऱ्या शाळेकडून पुसणा तांदूळ आपण घेतो, तर त्या ठिकाणी आपण अदर स्कूल कॅटेगरी 1 to 5 किंवा 6 ते 8 यांच्याकडून ज्या वर्गाचा घेतला असेल तिथं आपण तो ऑप्शन नोंदवणं गरजेचं आहे. किंवा अदर पब्लिक लोकांकडून लोकवर्गणीतून घेतलेला आहे किंवा बाहेरून कुठून घेतलेला आहे किंवा ओपन मार्केट विकत घेतलेलं आहे. तर या ठिकाणी MDM प्रोव्हायडर मी क्लिक करतो आहे. आता या ठिकाणी MDM प्रोव्हायडरचं नाव, आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये शालेय पोषण पुरवठा करण्यासाठी AJ ट्रेडिंग कंपनी यांना सध्या तरी सोलापूर जिल्ह्यात ठेका दिलेला आहे. मी त्या ठिकाणी त्यांचं नाव टाकते. या ठिकाणी AJ ट्रेडिंग कंपनी मुंबई, तर या ठिकाणी त्यांचं नाव टाकलेलं प्रोव्हायडरचं. आता खाली आपण माझ्याकडे 1 ते 5 वर्ग आहेत, त्यामुळे 1 ते 5ला आलेला तांदूळ या ठिकाणी ही खिडकी ओपन झालेली आहे. ज्या ठिकाणी 6 ते 8पर्यंत वर्ग असतील त्या ठिकाणी दोन्हीही वर्ग या ठिकाणी ओपन होतात. तर या ठिकाणी माहिती भरतो आहे. आता मला या ठिकाणी माहिती भरण्यासाठी शाळा स्तरावर आलेल्या मालाची पिवळी, काही ठिकाणी गुलाबी पावती मिळते. जी असेल आपल्या शाळेला ती शाळा स्तराचे स्थळ परत आपल्याकडे माहिती हवी आहे. माझ्याकडे ती उपलब्ध आहे. तर माझ्याकडे तांदूळ सर्वप्रथम आलेला आहे 50 किलो, मी तो नोंदवलेला आहे. आता तांदूळ नोंदवताना सुद्धा पुढचे दशांश चिन्हानंतर 3 शून्य अशा पद्धतीनं आपल्याला नोंदवावं लागणार आहेत. म्हणजे पुढचे 3 शून्य हे ग्रॅमचे आहेत. आता या ठिकाणी त्यानंतर तांदूळ झाल्यानंतर मूग डाळ माझ्याकडे आता यावेळेस आलेल्या मी नोंदवून घेतो आहे 3 किलो. तूर डाळ 0च आहे. मसूर डाळ या महिन्याच्या मेनूमध्ये नाही, मटकी आहे 3 किलो. चवळी 3 किलो. कधीकधी जो माल आपल्याकडे आलेला नाही तो आहे असा रकाना 0 ठेवला तरी चालेल. आता जिरा, ओळीनं आपण जाऊयात. जिरा हे प्रमाण थोडंसं कमी असतं, 100 ग्रॅम आहेत, त्यामुळे 0.100 अर्थात 100. मोहरी ते सुद्धा 0.100 आहे, 0.100 अर्थात 100 ग्रॅम. हळद 0.200 ग्रॅम आलेले आहे. मिरची पावडर अर्थात तिला कांदा लसूण मसाला हा येतो आहे. आता या ठिकाणी आपण कुठं नोंदवतो हे महत्त्वाचं आहे. जर यापूर्वी आपण जर मिरची पावडरमध्येच नोंदवलं असेल तर तिथंच आपण नोंदवत राहिलेलं गरजेचं आहे. आता या ठिकाणी कांदा लसूण चटणी या ठिकाणी आलेली आहे, तर मी त्या ठिकाणी नोंदवतो आहे. माझ्याकडे आले 0.300 ग्रॅम. हे एका महिन्याचं प्रमाण आहे. विद्यार्थी पटसंख्येनुसार वाढू शकतो. आता गरम मसाला सध्या स्थितीमध्ये तरी उपलब्ध नाही. एवढ्या पदार्थाची माझ्याकडे आवक झालेली आहे. आता हे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला वरती यायचं आहे. ज्या ठिकाणी
दिनांक आहे त्याच्यावरती सेव्ह असं बॉक्स आहे, त्याला आपण क्लिक करायचं, म्हणजे भरलेली माहिती आपण सेव्ह करतो आहे. बघा या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर परत खाली चेकबॉक्समध्ये आपण भरलेली माहिती या ठिकाणी आलेली आहे. आपण सर्व माहिती परत एकदा चेक करायचे. तांदूळ, मूग डाळ, मटकी, चवळी. बघा या ठिकाणी पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की माझ्याकडून काहीतरी राहून गेलेलं आहे. पहा, तेल भरायचं राहून गेलेलं आहे. तर आता मला परत भरायचं आहे. मी याला काय करतो, क्लिक करतो. बघा आता तेलची माहिती परत आपण भरूयात. तेल माझ्याकडे आलेले आहेत 2 लिटर. आता या ठिकाणी प्रमाणसुद्धा लिटरमध्येच आहेत. काही शिक्षक बांधव लिटरचे किलोग्रॅममध्ये प्रमाण करून ते लिहितात आणि मग नोंदवहीमध्ये आपल्याकडे थोडीशी अडचण येते. या ठिकाणी ऑनलाईन भरताना सुद्धा तिथं प्रमाण आलेलं आहे लिटरमध्येच. बाकी सर्व पदार्थांचं प्रमाण किलोग्रॅम आहेत. जेवढं आले लिटर तेवढंच आपण नोंदवायचं आहे. 2.000 लिटर. ओके. आता आपण परत सेव्ह करूयात माहिती. पहा, आता सर्व माहिती व्यवस्थित भरली गेलेली आहे. आता मी या ठिकाणी सेव्ह करतो. सेव्ह इन ड्राफ्ट. सेव्ह याच्यासाठी करायचं की आता बघा थोडासा वेळ लागला, त्यामुळे हे सर्व माहिती लॉगआउट झाली. काही हरकत नाही, आपण भरलेली माहिती हे या व्हिडिओमध्ये भरली गेलेली आहे. पुन्हा आपल्याला लॉग इन करून पाहायचं आहे. पहा, आता पुन्हा मी लॉग इन केलेलं आहे आणि परत आपण जाऊयात. आपण जी भरलेली माहिती ती सेव्ह झाली की नाही ते आपण पाहूयात. स्टॉकला आपण आलेलो आहोत. जर माहिती सेव्ह असेल तर उत्तमच, नाही तर पुन्हा आपल्याला भरावी लागणार आहे. आता आपण भरलेली माहिती आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे फ्यू डाटामध्ये. तर फ्यू डाटा केल्यानंतर थोडंसं आपल्याला थांबावं लागेल. पहा, या ठिकाणी आपण जी माहिती भरली ती सगळ्यात खाली आपल्याला पाहावी लागणार आहे. आज तारीख आहे. या ठिकाणी सेव्ह डाटा या ठिकाणी येते तर नाही, काही कारणामुळे सदरची माहिती भरली गेली आहे. पुन्हा एकदा आपण प्रयत्न करूयात. चुकून दुसऱ्या ठिकाणी जर क्लिक झालं तर आपल्याला याचे नोटिफिकेशन मिळतं. AJ ट्रेडिंग कंपनी मुंबई. तर परत आपण माहिती भरत. तांदूळ आलेला आहे माझ्याकडे 50 किलो. मूग डाळ आली 3 किलो. मसूर डाळ आली नाही. नंतर मटकी आली 3 किलो. चवळी 3 किलो आलेले आहे. या महिन्यामध्ये हे 3 डाळी आहेत. त्यानंतर मसाले पदार्थ जिरा आलेला आहे या महिन्यामध्ये 100 ग्रॅम 0.100. मोहरी आली या महिन्यामध्ये 100 ग्रॅम 0.100. हळद आली या महिन्यामध्ये 200 ग्रॅम 0.200. तेल सोयाबीन तेल 3 लिटर आलेलं आहे म्हणून 3.000. मीठ 2 किलो आलेलं आहे. तर कांदा लसूण चटणी आणि तिखट यामध्ये या महिन्यात कांदा लसूण चटणी आली, त्यामुळे कांदा लसूण चटणी या बॉक्समध्ये नोंद करतोय. 300 ग्रॅम आलेले आहे. गरम मसाला नाही. आता ही सर्व माहिती आपण सेव्ह करूयात. बघा या ठिकाणी सेव्ह इन ड्राफ्टला आपण क्लिक करतोय. थोडासा वेळ घेत आहे. नेटवर्कचा कधी कधी प्रॉब्लेम असेल तर ॲटोमॅटिकली लॉगआउट होत आहे. थोडा वेळ वाट पाहूयात.
पहा, आपण भरलेली माहिती आपण सेव्ह जतन केली गेलेली आहे. तर या ठिकाणी एक चेकबॉक्स आलेला आहे. यामध्ये सॉफ्टवेअर असं म्हणतं आहे की तुम्हाला पुन्हा नव्याने जर माहिती भरायची असेल तर यापूर्वी भरलेली माहिती तुम्हाला फायनलच करावं लागेल. तर आपण पाहूयात आपण भरलेली माहिती योग्य असेल आहे का नाही आणि ते फायनल आहे. आता भरलेली माहिती परत आपल्याला याच ठिकाणी स्टॉकमध्ये आल्यानंतर व्ह्यू डाटा या ठिकाणी पाहता येते. पहा, आता आपण भरलेली माहिती आजच्या तारखेची एजे ट्रेडिंग कंपनीचं बटन आलेलं आहे फायनलाइज, एडिट आणि डिलीट. आता एडिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सदरील डाटा पुन्हा दुरुस्त जर चुकला असेल तर करता येतो. परंतु जर आपण फायनलाइज केला असेल तर तो डाटा बदलता येणार नाही. आपण पाहू एडिटकडे जाऊयात. बघा, भरलेली माहिती आपली योग्य आहे. आपण परत सेव्ह करूयात आणि आता या ठिकाणी आपल्याला डाटा फायनल करायचा आहे. डाटा आपण फायनल करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला पुढील महिन्यामध्ये किंवा यानंतर येणारा स्टॉक आपल्याला भरता येणार आहे. या ठिकाणी मी पुन्हा एकदा चेक करतो आहे. 3 डाळी 3-3 किलोप्रमाणे, तांदूळ 50 किलो, जिरा, मोहरी, हळद यांचं योग्य प्रमाण आहे. तेल 3 लिटर आहे. मीठ 2 किलो आहे आणि बाकीचे प्रमाण हे ग्रॅममध्ये. मला माझी खात्री झाली, मी फायनलाइज करतो. बघा, आता हे सर्व आपण भरलेलं आहे. आता अशा पद्धतीनं आपण MDM स्कूल पोर्टल यावर सदरील माहिती भरलेली आहे. मी लॉगआउट होतोय. बघा, लॉगआउट झालं की आपल्याला बाहेर वेबसाईटच्या बाहेर टाकले जातं. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या शाळास्तरावर आलेल्या सर्व धान्याच्या पावत्या एक एक करून भरून घेऊ शकता. आपणाला नक्कीच हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट द्या. पुन्हा भेटू नवनवीन व्हिडिओच्या साठी. तोपर्यंत धन्यवाद.